जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू जाऊ नका, कारण आम्हाला रोज अशा चॅनलवरती रोमॅन्टिक बातम्या पाहायला भेटणार आहेत। एकतर्फी प्रेमामुळे थेट आमदार राजकीय पुढाऱ्यांनाच दिली धमकी। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतलं आहे। पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागण्याचा ट्रेंड सुरू होता। नगरसेवक, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांना या धमक्या देण्यात आल्या आहेत। सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे पुणे पोलिसांवरील ताण चांगलाच वाढला होता। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतलं आहे। शहानवाज खान राहणार कोंढवा, इम्रान शेख राहणार घोरपट्टी, अखिल सय्यद राहणार भिवंडी असे ताब्यात घेतलेल्यांच्या तिघांची नावे आहेत। त्यावर याआधी अशा प्रकारचे 3 ते 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्या गुन्ह्याची एकमेकांची गुंतागुंत आहे। एका कुटुंबाला नाहक त्रास देण्यासाठी हे कृत्य आरोपी करत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले आहे। तसेच एकतर्फी प्रेमातून देखील त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे। काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत व्हॉट्सअपवर मेसेजद्वारे 30 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे देखील 30 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। दोन्ही घटनेत पैसे ठेवण्यासाठी आरोपीने सांगितलेले ठिकाण आणि 4 चाकी गाडी एकाच परिसरात असल्याचे समोर आले होते। तर यापूर्वी देखील असाच एक गुन्हा घडला आहे। या गुन्ह्यात सांगितलेल्या गाडी नंबर व जागा एका कुटुंबाची आहे। वारंवार त्याच्या ठिकाणाचा उल्लेख आरोपीकडून खंडणी स्वीकारण्यासाठी करण्यात आला आहे। दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतला आहे। त्यांनी विविध बाजूंची चौकशी करण्यात येत आहे। कुटुंबियांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे। तर एकतर्फी प्रेमातसुद्धा आरोपी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल माझ्याबद्दल तुम्हाला मनापासून अभिनंदन, धन्यवाद मित्रांनो। थँक्यू।